विद्यार्थी मित्रांनो बघा, क्वेश्चन नंबर 7 जो लास्ट आहे आपला प्रॅक्टिस सेट 1.1 चा, त्यामध्ये काय म्हटलंय, विच फिगर इज फॉर्म बाय 3 नॉन कोलिनियर पॉइंट्स. आता नॉन कोलिनियर या शब्दाचा जर तुम्हाला अर्थ कळत असेल, जे लिनियर नाही म्हणजे कोलिनियर, असे जर तुम्ही 3 पॉइंट घेतले आणि यांना जर तुम्ही जॉईन केलं तर काय तयार होईल, तर हे पॉइंट तुम्हाला जेवढ्या मेथडने जोडता येईल तेवढ्या मेथडने तुम्ही जोडून बघू शकता आणि त्या फिगरचं नाव तुम्हाला येईल. वाटल्यास तुम्ही त्या पॉइंटला नाव पण देऊ शकता. जे 3 पॉइंट घेतले त्यांना नाव द्या वाटल्यास, नो प्रॉब्लेम. समजा मी नाव देतो याला पॉइंट ए, पॉइंट बी आणि पॉइंट सी. आज तुम्ही घेऊन बघा वहीवर आणि कोणती आकृती तयार होते ही ऍक्टिव्हिटी करून बघा. सांगू शकता का या फिगरचं नाव तुम्ही? ट्रायंगल. यस, ट्रायंगल. ट्रायंगल. याचं ट्रायंगलचं नाव सांगता येईल, ट्रायंगल ए बी सी. ओके, असं याचं नाव तुम्ही लिहू शकता. बस एवढाच हा क्वेश्चन होता. बघा आता तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला ज्या 3 फिगर दिसत आहे यांची नाव सांगता येतील का तुम्हाला? सांगा बरं. पहिल्या फिगरचं नाव सांगा. सेगमेंट. शाबाश, सेगमेंट. मराठी त्याला म्हणतात रेषाखंड. व्हेरी गुड. दुसऱ्या फिगरचं नाव सांगा. रे. रे. याला मराठीत म्हणतात फिगर. तिसऱ्या फिगरचं नाव सांगा. लाईन. 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 बरोबर, शाबाश. मराठी त्याला म्हणतात रेषा. नाव देऊ. चला, इथं पॉइंट ए घेतला, इथं पॉइंट एम घेतला. सांगा याचं नाव. सेगमेंट एम. सेगमेंट. एम. सेगमेंट एम. एम ए. दोन प्रकारे नाव घेऊ. ओके, चला याचं आता इथं नाव घेतलं पी, इथं पॉइंट घेतला एस. हा पॉइंट पी, हा पॉइंट एस. चला नाव सांगा याचं. रेपियस. रेपियस. हा, रेपियस. एस पी. नाही, रेपियस. एस पी म्हणता येणार नाही बेटा. और रेयस पी. पॉइंट पी याला ओरिजिन म्हणतात. ओरिजिन पासूनच स्टार्ट करता येईल. हा, नोट लिहून घ्या. वी कॅन नॉट राईट रे एस पी. बघा आता जर मी तुम्हाला म्हटलं रे ड्रॉ क्वेश्चन, ड्रॉ रे पी एम पी झेड, या कसं काढावं लागेल बघा. जो ओरिजिन आहे ना बेटा तो घ्यावा लागेल पी, आणि अनलिमिटेड आहे ना त्या बाजूला पॉइंट घ्यावा लागेल झेड. हाय रेपिड झेड. ओके, कळतंय का तुम्हाला? चला तिसऱ्या फिगरचं नाव काय? लाईन. इथं याला 3 प्रकारे वाचू शकतो आपण. समजा इथं पॉइंट घेतला मी एस, इथं पॉइंट घेतला क्यू, तर या रेषेचं नाव काय आहे? लाईन एस क्यू किंवा लाईन क्यू एस किंवा लाईन यल. अशा 3 प्रकारे तुम्ही याला वाचू शकता. ओके, ठीक आहे, लिहून घ्या. क्वेश्चन थोडे आवाज बंद कर घरचा. तुमच्या स्क्रीनवर गरज नसेल नंबर. बी सर. ए चं बरोबर. बी सर. बी सर. ए सर. ए सर. अजून ए सर. अजून ए. बी. अजून बरोबर कोणतं आहे सांगा? ए का बी? ए अँड सी. ए आणि बी दोन्ही पण सर. अगदी बरोबर. ए आणि बी दोन्ही बरोबर आहे बेटा. याला तुम्ही हे पहा, ओरिजिन झेड आहे पहा, लक्षात ठेवा. ओरिजिन झेड पी, दिशा कोणती असो आपल्याला काही दिलेली नाही दिशा. झेड पी म्हणजे ए अँड बी आर करेक्ट फिगर्स फॉर दिस रे झेड पी. रे झेड पी लक्षात घ्या. हे पण क्वेश्चन लिहून घ्या. चला फास्ट. पुढचा टॉपिक बघा, कॉन्ग्रुएंट सेगमेंट्स. कॉन्ग्रुएंट याला मराठीत म्हणतात एकरूप रेषाखंड.
एक रूप म्हणजे ज्यांचं रूप समान आहे, पण नुसतं रूप पाहायचं नाही, रूप तर समानच असतं, लांबी बघायची. जर दोन रेषाखंडांची लांबी समान असेल, इफ लेंथ ऑफ टू सेगमेंट्स इज इक्वल, दे आर कॉन्ग्रुएंट सेगमेंट. क्वेश्चन घ्या, क्वेश्चन. लेंथ PQ is equal to 5, comma length QS नको येऊ, Q नको येऊ. AB is equal to 4, length RT is equal to 5, length XY is equal to 4, length MN is equal to 3. Then which are congruent segments? सांगा, कोणकोणते congruent segment आहे सांगा. लेंथ PQ and length RT congruent आहे सर. त्या लेंथ Length PQ and PQ congruent to length RT and length AB are congruent to length XY. आता बघा, लक्ष द्या, तुम्ही वर्ड टू वर्ड सांगताय. ऐका माझे आज म्हणणं, सेगमेंटचं नाव आपण लेंथ PQ असं लिहितो का? वर लिहिलं होतं आपण सेगमेंटचं नाव, बघा बरं. इतर रेषाखंडाचं नाव लेंथ AM, लेंथ MA असं लिहिलं होतं का बेटा आपण? त्याची लांबी मोजलेली आहे, लेंथ म्हणजे त्याची लेंथ मोजलेली आहे. तर लेंथ PQ 5 आहे म्हणून लेंथ PQ लिहिलं, पण त्या सेगमेंटचं नाव लेंथ PQ नाहीये. त्या सेगमेंटचं नाव बेटा सेगमेंट PQ. आता सेगमेंट PQ ला कोण कॉन्ग्रुएंट आहे, कोणता सेगमेंट कॉन्ग्रुएंट आहे? ज्याची लेंथ 5 आहे असा कोण आहे यांच्यापैकी पुढे? Segment R. यस, लेंथ RT इक्वल टू लेंथ PQ. म्हणजे सेगमेंट PQ आणि सेगमेंट RT हे दोन्ही कॉन्ग्रुएंट आहेत, ते एकरूप आहेत. एकरूपची खूण कशी असते पहा, बरोबर चिन्ह द्यायचं आणि त्याच्यावर अशा प्रकारची खूण करायची. उलटा यस झोपलेला बघा, यस असा असतो, याला उलट करा तुम्ही, असा असतो, आणि त्याला झोपवा मग तो असा होतो. बरोबरची खूण याला म्हणतात, या खूणला म्हणतात कॉन्ग्रुएंट मार्क. कसं वाचतं त्याला? कॉन्ग्रुएंट. मराठीत याला म्हणायचं एक कॉन्ग्रुएन्सी साइन. हा, कॉन्ग्रुएन्सी साइन. व्हेरी नाईस बेटा. कसं वाचायचं? सेगमेंट PQ कॉन्ग्रुएंट सेगमेंट RT. रेख PQ एकरूप रेख RT असं तुम्हाला वाचायचंय. चला फटाफट दुसरी जोडी सांगा. एक जोडी झाली, दुसरी सांगा फास्ट. Segment RT congruent to segment XY. सेगमेंट कोणती बेटा? सेगमेंट कोणता सेगमेंट आता? AB हा, Congruent to segment congruent XY. 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 व्हेरी नाईस. मराठीत पण लिहून घ्या तसंच फास्ट. बघा काय म्हटलंय मी, काय लिहिलं इथं? A', P', B. याचा अर्थ काय होतो? पॉइंट P इज बिटवीन A अँड B. बघा हा पॉइंट P ना, हा बघा A आणि B च्या मध्ये येतो बघा, या रेषाखंडावर, या सेगमेंटवर बघा दिसतोय तुम्हाला. पॉइंट ऍक्च्युअली कोणता आहे? नाव म्हणजे पॉइंट बरं का, हा पॉइंट A, हा पॉइंट P आणि पॉइंट B. ओके, सो पॉइंट P इज बिटवीन A अँड B. ही पहिली कंडिशन. कंडिशन नंबर 2, सेगमेंट AP. आता सेगमेंट AP दिसतोय, A पासून P पर्यंत इज कॉन्ग्रुएंट सेगमेंट BP. हा कॉन्ग्रुएंट. तर यावेळेस या P ला म्हणायचं मिड पॉइंट ऑफ AB. ओके, चला क्वेश्चन. इफ AB इज इक्वल टू 8 सेंटीमीटर, पॉइंट P is midpoint of AB, then find AP. AP ची किंमत किती येईल? 4 centimeter. यस, किती येईल?
किती येईल सांगितलं मी, ऐकलं नाही बेटा, व्यवस्थित सांग परत. 4 सेंटीमीटर. अगदी बरोबर. कसं काढलं बघा, पी हा मिड पॉइंट आहे ना, बरोबर आहे ना. जेवढं पीचं ए पासूनचं डिस्टन्स तेवढं बी पासून डिस्टन्स. ए पासून बी पर्यंत डिस्टन्स किती आहे बेटा, 8. ओके, ए बी इज इक्वल टू 8. त्याच्या निम्मे, त्याचे डिस्टन्सच्या निम्मे बरोबर हाफवर पी असेल. देअरफॉर ए पी इज इक्वल टू काय येईल, हाफ ऑफ ए बी. मग याला सोडवायचं. देअरफॉर ए पी इज इक्वल टू हाफ ऑफ 8. Therefore, AP is equal to 8 च्या हाफ होतात बेटा 4 सेंटीमीटर. So this is your answer. Write down. क्वेश्चन बघा आता. पॉइंट K is mid point of BD. आता इथं सेगमेंट शब्द सुद्धा वापरला नाही, फक्त BD वापरला तरी समजून जा तुम्ही की इथं सेगमेंट आहे किंवा सेगमेंट BD लिहा. बिंदू K हा रेख BD चा मध्यबिंदू आहे. जर BK बरोबर 6 असेल तर BD ची लांबी काढा. चला तोंडी सांगा किती येईल बरं BD ची लांबी. 12 सेंटीमीटर. 12 येईल. अगदी बरोबर. बघा कसं केलं. आता बघा बेटा, के हा BD चा मिड पॉइंट आहे. म्हणजे कसं, तुम्ही एक तुमच्या डोक्यासमोर आकृती, तुमच्या डोळ्यासमोर आकृती आली पाहिजे की कशी असणार रचना. हा असेल बी, हा असेल डी, आणि बरोबर मिडलला असेल हा के. बी पासून के पर्यंत किती बेटा, 6 आहे. बी टू के किती 6 आहे. म्हणजे राहिलेलं सुद्धा किती येणार आहे, हे सुद्धा किती येणार आहे 6. म्हणजे हे टोटल डिस्टन्स किती येणार आहे 12. असं तुमच्या डोळ्यासमोर अशा प्रकारच्या फिगर तयार झाल्या पाहिजे. यात लिहिताना कसं लिहू आपण, के इज मिड पॉइंट ऑफ segment BD. Therefore, BK is equal to 1/2 into BD. BK ची लेंथ माहिती आहे 6 is equal to 1/2 into BD. So हा 6 multiply by हा 2 होऊन जाईल is equal to BD. म्हणजे BD चा अंतर, BD ची किंमत आपल्याला मिळते 6 2 जा 12. Therefore, length BD is equal to 12. ओके, BD आणि लेंथ BD या दोन्ही सेम गोष्टी आहे, त्यांच्यात कन्फ्यूज होऊ नका. आलं का सर्वांना, कळालं का? काय लिहिलं आपण, कंपॅरिझन ऑफ सर्ड, रेषाखंडांची तुलना, त्यालाच म्हणतात लहान मोठेपणा. आता रेषाखंड कोणता लहान आणि कोणता मोठा आहे हे आपण कशावरून ठरवू. त्या रेषाखंडाची आपल्याला लांबी माहित असेल, दोन रेषाखंडांची लांबी माहित असेल तर ज्याची लांबी जास्त तो मोठा, ज्याची लांबी कमी तो लहान. एकदम सोपी गोष्ट आहे. पहा क्वेश्चन. लेंथ PQ is equal to 7. Length MN is equal to 12. Therefore, PQ आणि मध्ये दिले असा बॉक्स आणि तुम्हाला म्हटलंय पुढे MN. तर याच्यामध्ये कोणतं चिन्ह येईल, पहिलं, दुसरं का तिसरं, सांगा. सेकंड. सेकंड सर. फर्स्ट. यस यस, फर्स्ट येईल. PQ इज लेस दॅन MN. ओके, मग यालाच काय आतलं असं म्हणतात याला, सेगमेंट PQ आणि सेगमेंट MN. याच्यामध्ये मोठा कोण आहे मग, कोणतं चिन्ह येईल पहिलं, पहिलं MN. पहिलं येईल ना. हो सर. सेगमेंट PQ इज स्मॉलर दॅन सेगमेंट MN. रेख PQ हा रेख MN पेक्षा लहान आहे. रेख PQ हा रेख MN पेक्षा लहान आहे. Segment MN is bigger than segment PQ. Segment PQ is smaller than segment MN. आता हेच बघा, हे वाचन सुद्धा आपल्याला पाहिजे बेटा. जर असं असतं सेगमेंट MN आणि सेगमेंट PQ, सांगा आता पहिलं, दुसरं आणि तिसरं यापैकी कोणतं चिन्ह येईल, कोणती मार्किंग करणार.
सेकंड. बरोबर आहे का सेकंड? फर्स्ट. अगदी बरोबर. याचं वाचन सर याचं वाचन आपण इथं येईल आणि वाचन कसं करू आपण याचं? सर मी सांगू. बोल बोल बोल. सेगमेंट MN is bigger than segment PQ. अगदी बरोबर. सेगमेंट MN is larger शब्द वापरा. लार्जर दॅन सेगमेंट PQ. रेख MN हा रेख वेळ संपतोय आपला. रेख PQ पेक्षा मोठा आहे. या चिन्हांचं वाचन आलं पाहिजे. पेक्षा लहान. दुसरं चिन्ह पेक्षा मोठे. आणि हे बरोबर. असं चिन्ह असलं तर एकरूप. चिन्हावर लक्ष द्या. नुसतं असं चिन्ह असलं तर समरूप. चिन्हांचा अभ्यास करा. ठीक आहे. चला आपण इथं थांबू. चलो बाय. लिहून घ्या ज्यांचं बाकी त्यांनी. वेळ संपतोय. बाय.